जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा करत आहोत. दर रविवारी आपण एक श्लोक अभ्यासासाठी घेतो आणि समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण अभ्यासतो. तसा आपण प्रयत्न करतो. आज निरूपणासाठी 54वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. सदा म्हणजे सदैव कायम. सेवी म्हणजे काळ घालवणे. आरण्य म्हणजे अरण्य जंगल. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एकांतवास किंवा निर्जन अशा ठिकाणी जाऊन आपला काळ घालवणे. तारुण्य काळी म्हणजे तरुणपणी. मिळेना कदा कल्पनेचे मेळी. मेळी म्हणजे जनसमुदाय. कल्पना म्हणजे जनसमुदायामध्ये भगवंताविषयी नाना तऱ्हेच्या कल्पना असतात. कोणाला काय वाटत असतं देवाविषयी, तर कोणाला अजून काही वेगळं वाटत असतं. मिळेना कदा कल्पनेचे मेळी म्हणजे मिळेना म्हणजे काय की जो मिळे म्हणजे मिसळणे, एकत्र येणे. मिळेना म्हणजे जो या जनमानसातील कल्पनांमध्ये अडकत नाही, त्यांच्याशी जो एकरूप होत नाही, असा तो भक्त. असं भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. परत चळे म्हणजे काय की चळणे म्हणजे च्युत होणे, म्हणजे आपल्या स्थानापासून खाली ढळणे किंवा एखादं स्थान सोडणे, विचलित होणे. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा म्हणजे ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची दृढ अशी श्रद्धा आहे, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची जी अस्तिक्य बुद्धी आहे, त्या भावनेपासनं जो चळत नाही, म्हणजे जो च्युत होत नाही, जो ते स्थान सोडत नाही, त्याच्या मनामधली श्रद्धा जो सोडत नाही, असा भक्त जगामध्ये जो सर्वोत्तम अशा भगवंताचा दास आहे, तो धन्य होतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की भगवंताचा जो भक्त असतो, भक्त लक्षणं सांगतायत समर्थ
की जो भगवंताचा भक्त आहे तो तरुणपणापासूनच एकांतवासामध्ये राहतो, म्हणजे निर्जन अशा ठिकाणी जाऊन राहतो, म्हणजे जनमानसापासून दूर राहतो. काय हेतू असतो दूर राहण्याचा? की त्याला साधन एकाग्रतेने करता यावं, हा त्याच्यामागचा हेतू असतो. की पूर्ण एकाग्र भावाने दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मन विचलित होऊ न देता जे साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी असा जो भक्त आहे भगवंताचा, तो एकांतवासामध्ये राहणं पसंत करतो. तो प्रसंगी अरण्यामध्ये, जंगलामध्ये जाऊन सुद्धा राहतो, म्हणजे निर्जन अशा ठिकाणी जाऊन राहतो. आता जनमानसामध्ये भगवंताविषयी निरनिराळ्या कल्पना असतात. प्रत्येकाला जर विचारलं, की तुला देवाविषयी काय वाटतं? तर निरनिराळी मतं आपल्याला ऐकायला मिळतील. जो खरा भक्त आहे, तो या सगळ्या मतमतांतरापासून दूर राहतो. त्या कल्पनांमध्ये तो अडकत नाही. का अडकत नाही? कारण त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची श्रद्धा दृढ असते. त्याची ती भावना घट्ट पक्की झालेली असते. त्याला माहिती असतं की भगवंत म्हणजे काय आहे. कारण भगवंताची भक्ती करता करता त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे त्याला बरोबर माहिती असतं की भगवंत म्हणजे काय. तो निर्गुण निराकार कसा आहे, तो सगुण साकार कसा आहे, हे सगळं त्याला माहिती असतं. हे ज्ञान त्याला झालेलं असतं. त्यामुळे जनमानसामध्ये ज्या निरनिराळ्या कल्पना आहेत भगवंताविषयीच्या, त्या कल्पनांमध्ये तो न अडकता तो त्याची श्रद्धा मनामध्ये दृढ धरून ठेवतो आणि तो त्या भावनेपासून खाली उतरत नाही, म्हणजे ढळत नाही. असा जो भक्त आहे, जो सर्वोत्तम भगवंताचा भक्त आहे किंवा दास आहे, तो जगामध्ये धन्य होतो, असं समर्थ या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे आपण मागे बघितल्यानुसार 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत समर्थांनी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे. म्हणजेच भक्तांनी कसं असायला हवं, हे खरं तर समर्थ सांगतायत या माध्यमातून. म्हणजे आपण जर त्याचा अभ्यास करायचा झाला, तर आपल्याला काय बोध आहे या श्लोकांमधनं, की ज्या श्लोकांमध्ये ही भक्त लक्षणं सांगितलेली आहेत, की जर आपल्याला खरं भगवंताचा भक्त बनायचं असेल, तर ही जी लक्षणं सांगितली आहेत समर्थांनी, त्याप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतायत, की जो भगवंताचा भक्त आहे, तो देहाने आणि मनाने जनमानसापासून अलिप्त राहतो. म्हणून त्यांनी पहिल्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे, की सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. म्हणजे अगदी तरुणपणापासून, लहानपणापासून, कळत्या वयापासूनच जो भगवंताचा खरा भक्त आहे, त्याची उपासना, साधना सुरू झालेली असते. वास्तविक पाहता तरुणपणाचा जो काळ आहे, तो विषयभोग भोगण्याचा काळ आहे. म्हणजे त्या काळामध्ये विषय वासना यांचं प्राबल्य जास्त असतं. तरुणपणी विषयभोगाची लालसा जास्त असते. म्हणजे साधारण समज कसा असतो, की खावं प्यावं मजा करावी असा एक साधारण समज असतो. किंवा साधना, उपासना ह्या सर्व गोष्टी म्हातारपणी करायच्या आहेत, असा तरुणपणी समज असतो. असाही एक समज असतो, की ज्या ज्या वयामध्ये ते सगळं करावं. महाराज काय म्हणतात, की एका दृष्टीने हे जे विषयभोगाचं तत्वज्ञान आहे, हे एका दृष्टीने पटण्यासारखं आहे. परंतु विषय भोगून जरी संपला, तरी त्याच्यामागची जी लालसा आहे, त्याच्यामधली जी आसक्ती आहे मनुष्याची, ती संपत नाही. म्हणजे विषय भोगून संपला की ती मजा जाते. परत तो विषय भोगावासा वाटतो. म्हणजे कितीही भोगला तरी भोग पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. म्हणजे एकदा भोगून एखादी गोष्ट झाली, की आपल्याला पूर्ण समाधान मिळालं असं होत नाही. आपलं समाधान उलट न मिळता असमाधानाची प्रवृत्ती वाढते. आपल्याला पुन्हा पुन्हा ते भोगावंसं वाटतं आणि मनुष्य ह्या लालसेपोटी जास्त आसक्त बनतो. महाराज म्हणतात तसं, की वासना ही त्यागाने नाहीशी होत नाही किंवा भोगून ती संपत नाही. ती आयुष्यभर मनुष्याला खेळवत राहते. आता बघा, की आपल्याला जर कोणी सांगितलं, की उद्या तुमचा मृत्यू होणार आहे, तर आज कुठला विषय आपल्याला सुख देईल? उद्या मृत्यू होणार आहे हे कळल्यानंतर अगदी श्रीखंडपुरीचं ताट जरी समोर आलं, तरी ती श्रीखंडपुरी आपल्याला गोड लागेल का? याचाच अर्थ विषय हा आपल्याला पूर्ण सुख किंवा समाधान देऊ शकत नाही.
महाराज म्हणतात की देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असं म्हणू नये. रोजचा दिवस उगवला की भगवंत आपल्याला नवीन संधी देतो असं महाराज म्हणतात. ती संधी म्हणजे उपासनेची संधी आहे, ती संधी म्हणजे साधनेची संधी आहे. आपण ती घेतली पाहिजे. आपण रोज नित्यनेमाने साधन केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि जो भगवंताचा भक्त आहे, तो ही उपासना तरुणपणापासूनच सुरू करतो. त्याच्यामागे दुसरी अशी एक गोष्ट आहे, आपण नीट जर विचार केला, की आता सगळं आयुष्य जगून झाल्यानंतर म्हातारपणी उपासना करून आता काय मिळवायचं राहिलेलं आहे? म्हणजे कशा अर्थाने, की सगळंच आयुष्य जगून झालं. अनेक चुका झाल्या हातून सगळ्या काही गोष्टी झाल्या. आता ते साधन नक्की कशासाठी वापरणं? जेव्हा तुम्ही तरुणपणापासून एखाद्या गोष्टीसाठी आपण सुरू करतो, जेव्हा साधन तरुणपणापासून सुरू करतो, त्यावेळेला आयुष्य जगण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपली वृत्ती सुधारते, आपली मनोभूमिका बदलते, आपली बुद्धी स्थिर होते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते, हातनं काही चुकीची कर्म घडत नाहीत. आपली श्रद्धा दृढ होते, आपल्याला एक स्वस्थ आणि स्थिर आयुष्य जगता येतं. म्हणून उपासना ही आधीपासून करायला पाहिजे. म्हणजे संपूर्ण आयुष्य जगताना त्याचा उपयोग होतो. सगळं झाल्यानंतर आपण उपासनेला लागलो तर होऊन गेलं सगळं. आणि जे जे हातनं चुकीचं कर्म घडलं त्याचा प्रारब्ध भोग वाट्याला येणार. म्हणजे उपासना त्याच्यात पुन्हा खर्ची पडणार आहे. आपण आधीच जर जागृत झालो की नाही, माझा हा जन्म मला कशासाठी प्राप्त झालाय, मी का जन्माला आलोय, तर महाराज म्हणतात की तुम्हाला जन्माला येण्याचं कारणच परमेश्वर प्राप्ती हे आहे. कारण परमेश्वरापासून विलग होऊन आपण आलो आणि परत आपल्याला परमेश्वराकडे जायचंय. म्हणजे जो काही जन्म आपल्याला मिळतो तो एकीकडे प्रपंच करत असताना कर्तव्य बुद्धीनी, म्हणजे देहानी प्रापंचिक सर्व कर्तव्य करताना मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवून आपल्याला भगवंताकडे जायचंय हे डोक्यामध्ये पक्क पाहिजे. ती दृढ श्रद्धा पाहिजे. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊलींनी सांगितलं ना, की त्या भक्ताच्या मनामध्ये दृढ श्रद्धा असते, तो तिथून खाली ढळत नाही. तशी आपली मनोभूमिका तयार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण रोजच्या रोज साधन करायला पाहिजे. जेव्हा आपण साधन करतो त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. त्यामुळे आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. चुकीचं कर्म घडतंय म्हटलं तरी आपल्या मनाला त्याचा धक्का लागतो, की नाही हे आपल्या सद्गुरूंना आवडणार नाही. हे जे आपण वागतो हे बरोबर नाही. आपल्या मनाला हे पटत नाही. मग जेव्हा हातनं चुकीचं कर्म घडत नाही, तेव्हा त्याचा कर्माचा कर्मविपाक म्हणून जो प्रारब्ध भोग आपल्याला वाट्याला येतो चुकीच्या कर्मातनं, तोही येत नाही. आणि म्हणून महाराज असं सांगतात, की अगदी सुरुवातीपासून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करायला मनापासून सुरू करा. जो खरा भक्त आहे, त्याची म्हणून साधना किंवा उपासना ही अगदी तरुणपणापासून सुरू होते. आपल्याला आयुष्य किती राहिलंय हे माहिती नाहीये. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, असं महाराज म्हणतात. म्हणून जास्तीत जास्त आपला राहिलेला काळ हा उपासनेमध्ये घालवावा. जर साधनेवर लक्ष केंद्रित करायचं असेल, तर आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यापासून अलिप्त व्हावं लागतं. तर आपल्याला मन भगवंताच्या चरणाशी, सद्गुरूंच्या चरणाशी स्थिर एकवटता येतं, एकाग्र करता येतं. हे जर साधायचं असेल तर आपल्याला मनाने अलिप्त व्हावं लागतं. मनाने अलिप्त व्हायचं असेल सगळ्यापासून, थोडंसं दूर जायचं असेल, तर पहिल्यांदा देहाने एकांतवास सेवन करावा लागतो. आपण जर सगळी संतचरित्र अभ्यासली, तर आपल्याला हे लक्षात येतं की सगळ्या संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी, सद्गुरूंच्या शोधासाठी संतांनी अगदी 8व्या-10व्या वर्षी घर सोडून ते निघून गेलेले आहेत. सगळं कुटुंब वगैरे सगळं सोडून परमेश्वराच्या शोधासाठी, सद्गुरूंच्या शोधासाठी संत बाहेर पडलेले आहेत. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे. महाराज 5-6 वर्षाचे असतील. त्यांची वृत्ती अतिशय अंतर्मुख झालेली होती. एक दिवशी काय होतं, रात्री सगळेजण झोपायची तयारी करतात, झोपी जातात, निजानीज होते. आणि महाराज छोटे असतात, 5-6 वर्षाचे असतात. ते त्यांच्या आजोबांच्या शेजारी, लिंगोपंतांच्या शेजारी झोपलेले असतात. मध्यरात्री 1च्या सुमारास साधारण लिंगोपंतांना जाग येते. सहज शेजारी अंथरुणावर बघतात तर महाराज दिसत नाहीत. सगळी मंडळी घाबरतात. मशाली पेटवून
सगळे महाराजांना शोधायला, छोटे असतात, 5-6 वर्षाचे असतात, बाहेर पडतात सगळेजण. कुठे गेले? शेवटी नदीच्या काठी स्मशानाच्या बाजूला एका गुहेवजा जागेमध्ये महाराज ध्यानस्थ बसलेले आढळतात. म्हणजे बघा, वय किती आहे महाराजांचं? 5-6 वर्षाचं वय आहे, छोटेसे आहेत महाराज. पण अंतर्मुखता इतकी आहे की अगदी स्मशानाच्या काठी सुद्धा जाऊन तिथे एका गुहेवजा जागेमध्ये जाऊन ध्यानस्थ बसलेले आहेत. लिंगोपंत महाराजांना विचारतात की अरे, तुला इथे साप, विंचू किंवा अगदी भुताखेतांची, पिशाच्यांची भीती वाटत नाही का? तू इथे का येऊन बसतोस? तर महाराज त्यांना उत्तर देतात की आजोबा, नदीकाठी एकांत असतो आणि माझं मन नामामध्ये फार लवकर रंगून जातं आणि म्हणून मला तो एकांत फार आवडतो. म्हणजे बघा की जे समर्थांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं की सदासेवी आरण्य तारुण्यकाळी, त्याची सुरुवात महाराजांची 5-6 वर्षाचे असल्यापासून झालेली आहे की एकांतवास प्रिय आहे. लोकांपासनं बाजूला जाऊन एकांतामध्ये राहून महाराजांनी तप केलेलं आहे. महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले, घर सोडलं. काशीमध्ये गेले, काशी क्षेत्रातून ते तिथून बाहेर पडले. सगळीकडे सद्गुरू शोधत होते. नैमिषारण्यामध्ये गेले. नैमिषारण्यामध्ये इतकी दाट झाडी होती की अगदी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुद्धा सगळीकडे अंधार पडलेला असे. सर्प, अजगर यांची तिथे पडलेले असत. कंदमुळं खाऊन राहावं लागत असे, सगळीकडे बर्फ पडलेलं असे. अशा ठिकाणी महाराज राहिलेले आहेत आणि महाराज एका गुहेमध्ये जातात. त्या गुहेमध्ये धुनी पेटलेली असते. महाराजांच्या चरित्रामध्ये हे वर्णन आहे. तिथे 7 आसनं मांडलेली असतात. एक आसन मोकळं असतं. 6 आसनांवर 6 योगी बसलेले असतात. त्यातल्या 4थ्या आसनावर जो योगी बसलेला असतो, महाराजांची चाहूल लागल्यानंतर बघा, वय वर्ष 12 आहे. नैमिषारण्यामध्ये गेलेले आहेत महाराज आणि 4थ्या आसनावर बसलेला जो योगी आहे तो डोळे उघडतो आणि महाराजांना खुणेनी सांगतो की हे आसन जे रिकामं ठेवले त्याच्यावर तुम्ही बसा. आणि महाराजांनी पुढे महिनाभर त्या गुहेमध्ये राहून तपश्चर्या केलेली आहे. सदासेवी आरण्य तारुण्यकाळी. म्हणजे बघा, सगळ्या संतांची चरित्र आपण जर अभ्यासली तर आपल्याला हे लक्षात येतं की अगदी 10व्या-12व्या वर्षी घरदार सोडून एकांतवास सेवन करण्यासाठी अगदी जंगलात, अरण्यात जाऊन राहिलेले आहेत आणि साधना केलेली आहे, खडतर तपश्चर्या केलेली आहे. तेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. तेव्हा त्यांना कळलेलं आहे की भगवंत म्हणजे कोण आहे. तेव्हा त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. आणि म्हणून हेच सांगताना पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की सदासेवी आरण्य तारुण्यकाळी. पुढे दुसऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की मिळेना कदा कल्पनेचे नि मिळी. की एकांतवास सेवन केलेला आहे, सगळ्यांपासनं दूर राहिलेले आहेत, कोणीही नाही तिथे, फक्त तो भक्त त्याच्या ध्यानामध्ये मग्न आहे, भगवंताचं चिंतन मनन करतोय, भगवंताची प्राप्ती त्याला झालेली आहे, त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. अशी जी व्यक्ती आहे तिला तर काय करावं लागतं, म्हणजे भगवंत काय करतो, तर कार्य करण्यासाठी एकांतवासातून लोकांतामध्ये अशा व्यक्तीला यावं लागतं. आता त्याचा सगळ्या लोकांशी संपर्क येतो, संबंध येतो. म्हणजे एकेकाळी त्याने एकांतवास सेवन केलेला असतो आणि सगळं काही प्राप्त झाल्यानंतर जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी ते लोकांतामध्ये येतात, म्हणजे जनामध्ये येतात. आता काय होतं की लोकांच्या नाना कल्पना असतात भगवंताविषयी. अनेकांच्या मनामध्ये निरनिराळ्या तऱ्हेच्या कल्पना भगवंताविषयी, त्याच्या अस्तित्वाविषयी, तो आहे किंवा नाही, इथूनच लोक शंका घेत असतात. तर ह्या सगळ्या कल्पनांच्या सगळ्या या गोंधळामध्ये जो खरा भक्त आहे, जो खरा ज्ञानी भक्त आहे, तो अडकून राहत नाही
असं समर्थ सांगतात. पुढे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते, की चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. ही अवस्था त्याला का प्राप्त होते, की आजूबाजूला लोक वाटेल ते बोलतायत तरी त्याची श्रद्धा ढळत नाही, चळत नाही. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. निश्चय म्हणजे काय, तर त्याची श्रद्धा भगवंताच्या विषयी त्याची जी आस्तिक्य बुद्धी असते, त्या श्रद्धेपासून तो खाली च्युत होत नाही, ढळत नाही, खाली उतरत नाही. म्हणजे एकांतामध्ये भगवंताचं चिंतन मनन करून गुरुकृपा लाभल्यानंतर ज्या भक्ताला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा भक्ताच्या मनामध्ये भगवंताविषयीची जी आस्तिक्य बुद्धी उत्पन्न झालेली आहे, म्हणजे त्याला निर्गुण निराकार, सगुण साकार असा सर्व काही भगवंत त्याला त्याचं दर्शन झालेलं असतं. त्याच्यामुळे भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये पक्की खात्री असते, दृढ श्रद्धा असते. त्यामुळे असा भक्त कधीही विचलित होत नाही. तो जनमानसांमध्ये असलेल्या कल्पनांपासून अलिप्त राहतो. साधक चिंतन करत असल्यामुळे त्याच्या मनाची अवस्था निस्संशय होते, स्थिर असते, स्वस्थ असते. श्रद्धा किंवा विश्वासात दृढ असतो आणि असा भक्त जगामध्ये धन्य होतो. आणि हे सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये सांगते, की सदासेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.